वाता विघ्नाची देवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर सिंधुराची संधी धरते मान सापराची जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन सोने मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय रोटरी क्लब ऑफ नगर, मानकन्हैया ट्रस्ट आणि माणिक चौक गणेश मंडळ सहर्ष सादर करत आहे बेटी बचाव अभियानाच्या अर्थात स्त्री जन्माचे स्वागत करा चळवळीच्या आद्य प्रवर्तक डॉक्टर सुधा कांकरिया, ज्यांचे नाव आंतरराष्ट्रीय नोबेल पीस अवॉर्डसाठी नामांकित झाले आहे. त्यांच्या संकल्पनेतून श्री गणेशोत्सवानिमित्त साकारलेली आरास बेटी नहीं तो बहू कहाँ से लाओगे, बेटी नहीं तो बहू कहाँ से लाओगे, बेटी नहीं तो बहू कहाँ से लाओगे, कहाँ से. आठवा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा, आठवा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा. स्त्री जन्माचे स्वागत करा, स्त्री जन्माचे स्वागत करा. पोट आहे तिचंच, रक्त मांसही तिचंच. पोट आहे तिचंच, रक्त मांसही तिचंच. 9 महिने 9 दिवस वागवायचंही तिनंच. गर्भारपणाचं अवघडलेपण अन परंपरेचं ओझं पेलायचं. प्रसूती वेदनांना वेद मानत नव्या जीवाला जन्माला घालायचं. गर्भारपणाचं अवघडलेपण अन परंपरेचं ओझं पेलायचं. प्रसूती वेदनांना वेद मानत नव्या जीवाला जन्माला घालायचं. अन वंशाचा दिवा मात्र त्यांनी व्हायचं. का 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 बेटी नहीं तो बहू कहाँ से लाओगे, कहाँ से लाओगे. सेव गर्ल चाइल्ड, सेव गर्ल चाइल्ड, सेव गर्ल चाइल्ड. एक समान बेटी बेटा, एक समान बेटी बेटा, बेटी बचाओ का 8वां फेरा. एक समान बेटी बेटा, बेटी बचाओ का 8वां फेरा. लेका एवढीच लेकही भारी, लेका एवढीच लेकही भारी, हाच संदेश घरोघरी. 8वा फेरा घेऊया, 8वा फेरा घेऊया. स्त्री जन्माचे स्वागत करूया, स्त्री जन्माचे स्वागत करूया. सेव गर्ल चाइल्ड, सेव गर्ल चाइल्ड, सेव गर्ल चाइल्ड. स्त्री पुरुष समानतेतून सामाजिक शांतता आणि सामाजिक शांततेतून विश्व शांतीकडे पाऊल टाकूया. घरोघरी स्त्री जन्माचे स्वागत करूया, स्त्री जन्माचे स्वागत करूया. धन्यवाद. सर्वांना सार्वजनिक गणपती उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. मानकन्हैया ट्रस्ट आणि रोटरी क्लब यांच्या माध्यमातून डॉक्टरांनी खूप छान आणि नेहमीप्रमाणे समाजाला संदेश देणारा देखावा या ठिकाणी आज केलेला आहे. ही संकल्पना डॉक्टर सुधाताई कांकरिया यांची, की नेहमीच बेटी बचाओ बेटी पढाओ गेल्या अनेक वर्षापासून या फील्डमध्ये त्यांनी देशामध्ये खूप सुंदर आणि चांगलं काम केलेलं आहे. शेवटी मुली जन्माला आल्याच नाही तर आपण पुढचं जे सगळं मोठं अरिष्ट आहे त्याचा सामना कसा करू शकतो. म्हणून या दृष्टीने एक सुंदर आणि चांगला देखावा मुली वाचवण्याच्या दृष्टीने या ठिकाणी आज आपल्या सर्वांच्या समोर सादर केलेला आहे. यासाठी मी आणि त्यांच्या या नेहमीच्याच उपक्रमासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि या आजच्या देखाव्याच्या माध्यमातून निश्चितपणे मीडियाच्या माध्यमातून सर्व स्तरापर्यंत हा बेटी पढाओ बेटी बचाओ हा एक संदेश घराघरामध्ये जाईल आणि त्यासाठी खूप मोठी मदत या देखाव्याच्या माध्यमातून होणार आहे. शेवटी संदेश आणि प्रत्यक्ष पाहणं देखावच्या रूपाने हा एक छान आणि चांगला संदेश आहे. त्यांच्या उपक्रमासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. देशाचे
नावाजलेले, ज्यांनी हिवरे बाजारसारखं एक वाळवंट ज्याचं पूर्ण जगामध्ये देशामध्ये मोठं नाव केलं, त्यांनी आज महालिक चौक मंडळासाठी आज आरतीसाठी आपल्या इथे आले आणि आरती करून जो आपण सुधाताईंनी खूप मोठा एक उपक्रम पूर्ण देशामध्ये राबवला आहे. मग आपल्या चौकात का नको, ही त्यांची कायमची संकल्पना असते आणि त्या दृष्टीने माणिक चौक हा एक असा भाग आहे की इथून प्रत्येकाला जावंच लागतं. सेव्ह गर्ल अशा पद्धतीचा जो उपक्रम आहे तो मॅडम कायमच राबवत आहेत आणि काळाची 100% गरज आहे. आज परिस्थिती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मुलांचे लग्न होणं सगळ्याच समाजामध्ये अवघड झालं आहे. पहिलं आमच्या जैन समाजामध्ये अवघड होतं, परंतु आता सगळ्याच समाजात अवघड झालं, कारण त्या काळी मुलीला जे महत्त्व नव्हतं किंवा मुलगी झाली तरी त्या पद्धतीने तिरस्कार केला जायचा. पण आज काळाची गरज आहे. त्या काळाचा त्रास आत्ता होतोय, पण पुढं तो त्रास 100% होऊ नये म्हणून मॅडमने जे काही पाऊल उचललंय आणि त्यांना ते देशाच्या पातळीवर त्याला गौरवलंय, म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि पोपटराव सारखे एवढे महान व्यक्ती आमच्या मंडळामध्ये आले, त्यांनी आरती केली, त्यांना पण मी नमन करतो. डॉक्टर कांकरिया, बोराजी हे सर्वजण आले, त्यांना सर्वांचं मी स्वागत करतो. धन्यवाद. नमस्कार, मी सुभाष गर्जे, अध्यक्ष. आपलं अहिल्यानगरमधलं रोटरी क्लब ऑफ नगर. आमचा क्लब हा बराच जुना आहे, म्हणजे 1947 स्थापन झालेला आहे आणि आम्ही प्रत्येक वर्षी हे गणेशोत्सवामध्ये भाग घेत असतो. ही जी आरास आपण बघताय हे माणिक चौक गणेश मंडळ, नंतर मानकन्या ट्रस्ट आणि रोटरी क्लब ऑफ नगर आम्ही आमच्या संयुक्त विद्यमानं हा जो गणेशोत्सव आहे तो आम्ही साजरा करत असतो. आणि त्या निमित्ताने आम्ही प्रत्येक वर्षी एक थीम घेत असतो समाज जागृतीसाठी. तर या वर्षीची आमची थीम आहे बेटी नहीं तो बहू कहाँ से लाओगे. आता हा जो विषय आहे आमच्या रोटरीच्या डिस्ट्रिक्ट डायरेक्टर सन्माननीय डॉक्टर सुधाजी कांकरिया यांच्या संकल्पनेतून हा विषय आम्ही घेतलेला आहे. आणि त्यांचं कार्य तर आपणास ठाऊक आहेच, बेटी बचाओ बेटी पढाओ, स्त्री जन्माचे स्वागत करा, हे असे समाज जागृतीचं कार्य त्या गेली 40 वर्षापासून करतायत. आणि त्या आधारे आम्ही आज सध्या हा देखावा आम्ही उभारलेला आहे. आमच्या देखावा बघण्यासाठी आत्ताच पद्मश्री पोपटरावजी पवार सर आत्ताच येऊन गेले. त्यांच्या हस्ते पूजा झाली आणि पद्मश्री पवार साहेबांनी पण फार कौतुक केलं या विषयाचं आणि त्यांनी सांगितलं की हा ज्वलंत विषय आहे आणि आपण तो घेतलात, हे समाज जागृतीचं फार मोठं काम आहे. त्यांच्याकडनं पण आम्हाला ही शाबासकी मिळाली आहे. हे आमचं तसं मोठेपणच म्हणजे आम्हाला त्याचा अभिमान वाटतो की त्यांनी आमचं कौतुक केलं आहे. आपणा सर्वांना मी विनंती करतो की आपण हा देखावा बघण्यासाठी अवश्य भेट द्या. आणि बेटी नहीं तो बहू कहाँ से लाओगे हा जो विषय आहे ज्वलंत विषय आहे, तर आपण हे समाज जागृतीचं काम आपणसुद्धा याला हातभार लावा आणि आपण याच्यात सक्रिय सहभाग व्हावा ही आपणास विनंती करतो. नमस्कार.